1 चमचा असं साहित्य टाकायचं आहे की ज्यामुळे आपला सुजीचा हलवा किंवा गोडाचा शिरा अगदी खमंग असा बनतो। या पद्धतीने मोकळा मऊ लुसलुशीत असा हा खमंग सुजीचा हलवा कसा बनवायचा ते आपण बघू। ज्यांना गोड खायला आवडत नाही तेही अगदीने आवडीने खातील। आता सगळ्यात आधी मी 1 वाटी तूप घेतलेला आहे। आता जाडबुडाची कढाई घ्यायची आहे, त्यामध्ये हे 1 वाटी तूप घेतलेलं ते टाकलं। यामध्ये 6 बदाम 6 काजू असे तळून घ्यायचे आहे। आपल्याला किती बनवायचा त्यावर अवलंबून असे काजू बदाम घ्यायचे। आता त्याच तुपामध्ये 1 वाटी सुजी घेतलेली आहे, तीही तुपामध्ये छान अशी भाजून घ्यायची। आता भाजत असताना एकदम मंद आचेवर भाजायची। आता जसं जसं भाजल तसं तसं हे तूप सोडल। आता निम्म्या टप्प्यामध्ये भाजत आली की त्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ती टाकायची। साहित्य ते म्हणजे 1 चमचा बेसन पीठ। बेसन पिठामुळं अतिशय मऊ लुसलुशीत खमंग असा हा आपला हलवा बनतो। तूप सोडायला लागलेलं आहे। आता पुन्हा 5 मिनिटं एकदम कमी आचेमध्ये बेसन पीठ तेही खमंग असं भाजून घ्यायचं। या पद्धतीने बेसन पिठाचा व सुजीचा कलर असा बदललेला आहे। या पद्धतीने जेवढं छान भाजू तेवढा आपला हलवा हा मोकळा सुटसुटीत व मऊ होतो। आता ज्या वाटीने सुजी घेतली त्याच वाटीने 3 वाट्या मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता वेलदोडे हे कुटून घ्यायचे, सालासकट कुटून घेतलेले आहे। तेही यामध्ये टाकले, वेलदोडे कुटून यामध्ये टाकले। एकीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ते उकळत आहे। तेवढ्या वेळेत वेलदोडे यामध्ये कुटून टाकलेला आहे। याचा गॅस बंद केलेला आहे। पाणी उकळलेलं आहे, पाणी यामध्ये टाकलं। 3 वाट्या पाणी पुष्कळ असं होतं, एकदम मापात होतं, घट्टही होत नाही व पातळही होत नाही। पाणी ओतत असताना गॅस बंद ठेवायचा, नाहीतर हातावर उडण्याची शक्यता असते। हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे। आता झाकण ठेवायचं, अगदी 2 मिनिटं झाकण ठेवलं म्हणजे एकदम असा मऊ लुसलुशीत असा फुलतो, सुजी एकदम फुलते। पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचा। हलवत असतानाच असं जाणवत आहे की एकदम मोकळा सुटसुटीत व मऊ लुसलुशीत आपला हा हलवा बनणार आहे। आता 1 वाटीसाठी किती साखर घ्यायची तेही आपण बघू। अगदी 1 वाटीसाठी 1च वाटी मी साखर या ठिकाणी टाकलेली आहे।
पुन्हा हलवून 2 ते 3 मिनटं शिजवून दिला म्हणजे साखर पूर्ण यामध्ये मिक्स होईल. साखर टाकल्यानंतर थोडासा पातळ होतो, पण 1 ते 2 मिनटं शिजवला की पुन्हा घट्ट झालेला आहे. आता काजू बदाम अख्खे आपण भाजून घेतले होते ते मी याचे छोटे छोटे तुकडे केले व यामध्ये टाकलेले आहे. काजू बदाम अगदी छान दिसते. या पद्धतीने आपला शिरा बनून झाला.